पेट्रोलला 1000 रुपयाचा डिझेलसाठी मी 12 वाजेपर्यंत पण नाही मिळालं. दुसऱ्या दिवशी 8ला सुरू करतो, 8लाही सुरू नाही केलं. मग 11ला सुरू करतो म्हटलं, तेव्हाही नाही भेटलं. मग संध्याकाळी 5 वाजता यावं लागलं, तेव्हा कुठं 1000 रुपयाचा डिझेल मिळालं. दिले नाही का, ज्यांना दिले त्यांना 5-5 6-6 लिटर डिझेल दिले. आता तुम्हाला किती मिळून मला राहिलं? फक्त 2,000चा म्हणत आहे. धंद्यावर परिणाम पडला म्हणजे ज्या तुम्ही ट्रिप मारू शकता त्या भाऊ आता सरासरी गाडी आली तेपासून आता 3 तास होते उभे आहेत. असं लॉकडाऊन बघितलं, सगळं बघितलं, पण असे दिवस नाही बघितले. तुडतुडा या चॅनलकडून आलेलो आणि इथं बघू शकता पेट्रोल पंप किती गर्दी आहे. सिंधवाई पेट्रोल पंपमध्ये आहे मी आणि आता लोकांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ की लोकांचा कसं काय चालू आहे बा आणि याच्याबद्दल आपली प्रतिक्रिया. भाऊ तुम्ही किती तास झाली इथे उभे आहात? अर्धा तास झाला का? आता या पेट्रोल मिळत नाही त्यामुळे काही डिझेल मिळत नाही तर तुम्हाला कसं काय धंद्यावर काही परिणाम भाऊ आता सरासरी गाडी आली तेपासून आता 3 तास होते उभे आहेत. अजून पण आमचा नंबर लागला नाही आणि कास्तकारीचे कामं येऊन अटकले आहेत. पावसाचा वेळ हंगाम चालू आहे त्याच्यामुळे डिझेल नाही मिळून राहिला असा. आणि आता डिझेल जर नसेल तुमचा सीझन चालणार कसं? आता कसा डिझेलच नाही मिळत तर कसा चालणार डिझेल सीझन? की 2 तास झाले की 3 तास झाले तुम्हाला इथं उभ्या? 3 तास 3 तास झाले. हो. आणि कितीचा डिझेल देऊन राहिले? आता 1000चा डिझेल देतात, कोणाला 2000चा डिझेल. मध्ये चालणार का तुमची ट्रॅक्टर? 1000मध्ये का चालणार भाऊ डिझेल? 10 लिटरमध्ये काजाच होणार आहे. 4 घंटे नाही चालली धडाक्याची गाडी. धंद्यावर परिणाम पडला म्हणजे ज्या तुम्ही ट्रिप मारू शकता त्या आता कमी झाल्या तुमच्या, कारण की पेट्रोल मिळत नाही त्यामुळे तुमच्या धंद्यावर थोडा बहुत परिणाम पडला. अच्छा अच्छा ठीक आहे. ती अडचण चालू आहे पेट्रोल म्हणजे. किती तास झाले तुम्ही इथं आहात लाईनीमध्ये? जी आम्ही येतो जवळपास 12-1 वाजतापासून आहोत. 12-1 वाजतापासून. आणि अजून नंबर नाही लागला अजून तुमचा? नंबर नाही लागला ना. जे पहिले सुरुवातीला ज्यांनी दिले नाही का, ज्यांना दिले हां. त्यांना 5-5 6-6 लिटर डिझेल दिले. आणि आता तुम्हाला किती मिळून मला राहिलं फक्त 2,000चा म्हणत आहे डिझेल? हो. आता आपण एक शेतकरी आहोत तर समोर आता आपले नांगरटी चिकलटी वगैरे आपला तो सीझन चालू झालेला काही आहे. सक्सेस- त्याच्यामुळे तुम्हाला काय समस्या येत आहेत समोर? मोठे गंभीर परिस्थिती आहे. कोण्या पद्धतीनं आपण शेती करायची हाच आम्हाला प्रश्न पडला आहे. अच्छा अच्छा. तर आता याच्यावर तोडका म्हणजे आपल्याला कमीत कमी डेलीचा डिझेल 4000-5000 तर लागतो. आवश्यक आहे ना. जी 4000चा हां. कमीत कमी 4-4.5चा एका दिवशी लागतेच. आता तुमचा नंबर लागला नाही अजून? नाही, धन्यवाद. ते 2,000चं म्हणत आहेत आता. आता फक्त आता 2000 डिझेल मिळून राहिले. बघू शकता तुम्ही आता शेतकऱ्याचे सीझन चालू झालेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याला रोजचा डिझेल 2 या 3000चं लागते. आणि काकाजीचं म्हणणं असं आहे की त्यांना फक्त आता 2000चं मिळून राहिलं आणि याच्या पहिले त्यांनी खूप डिझेल दिला. भाऊ आहेत. आता तुम्हाला इथं इतकी सारी गर्दी होती, आता तुमच्या धंद्यावर काही परिणाम पडला का? हो परिणाम पडला. म्हणजे आता जे तुमची ट्रिप मारत होते तुम्ही, हो, त्याच्यामध्ये कितीतरी परिणाम पडला असा? बहुत सारा परिणाम पडला. कारण का आम्हाला नंबर सोडून इकडे याच्यासाठी अच्छा, यायला लागते, तुमचे डिझेलसाठी पॅसेंजर असणार त्यांना तर ते सोडून तुम्हाला इकडे इकडे यावं लागते. आणि आता किती तास झाले तुम्ही इथं उभे आहात? आता मला कमीत कमी 1.5 घंटा झाला इथे अच्छा, उभा. 1.5 तास झाले. हो. अच्छा, तरी पण समस्या आता सुटली नाही. जबरदस्तीने लावलो त्याच्यामुळे मला डिझेल भेटला. हां हां. नाहीतर मला ते लाईन मध्येच उभं राहावं लागलं. त्यामुळे तुमचे पॅसेंजर तिकडे वाट पाहत असतील. वाट पाहत आहेत माझे नंबरवरती. धन्यवाद धन्यवाद. बघू शकता हे आपले भाऊ आता 1.5 तास उभे होते आणि यांचं म्हणणं असं आहे की बा त्यांच्या धंद्यावर परिणाम पडला. म्हणजे जे पॅसेंजर आहेत, पॅसेंजर सोडून हे इकडे पंपावर येऊन 1.5 तास उभे आहेत. आता हे पंजाबहून आलेले आहेत आपले भाऊ आणि यांचे इकडे हार्वेस्टिंगचं काम आहे आणि यांचे जे हार्वेस्ट करतात धान त्या सीझनासाठी यांनी इकडे आले. बघू शकता यांची प्रतिक्रिया काय म्हणतात. भैया बहुत परेशानी है यार, देखो क्या हाल हो रहा है डीजल के लिए, बहुत ज़्यादा पूछो ना मत. हम 2000 किलोमीटर से आए. कितना टाइम हो गया अपन डीजल के लिए खड़े हो? अभी 3 घंटे हो गए भैया. 3 घंटे हो गए? 3 घंटे हो गए. अच्छा, इसके वजह से आपके धंधे पे कुछ परिणाम आ रहा है? डीजल ही नहीं है जी, क्या करेंगे. अच्छा, डीजल नहीं इसलिए आपका बिजनेस चल रहा है, इतनी दूर से हैं हम. आप इतने दूर से आए? हाँ जी. तो बस क्या करेंगे, अभी सभी के साथ ऐसा हो रहा है तो हमारे साथ भी ऐसे. हाँ बराबर. नहीं, इसकी समस्या निकलेंगी कुछ तो अभी यही आप सरकार से. सीजन कैसा हुआ आपका? सीजन पूछो मत जी. अच्छा. फेल है बिल्कुल, पूरा फेल हो पूरा गया. फेल है जी. ठीक आहे ठीक. हाँ जी. डिझेलची समस्या आहे, म्हणजे मिळून नाही राहिला की? मिळून नाही राहिला. आता किती टाइम नाही. तुम्ही इथं? आज आम्ही 2 वाजतापासून 2 वाजतापासून आहात. ट्रॅक्टर वगैरे काही?
ट्रॅक्टर आहेत ना आपल्याकडे दोन. तर आता तुमचा शेती सीझन वगैरे आहे, मग कसं तुम्ही सीझनाचा हे करणार? आता बहुत प्रॉब्लेम येणार आहे भविष्यात. किती दिवस झाले तुम्ही लाईनीमध्ये आहे किंवा किती टाईम झाला आता? मागील 1-1.5 महिन्यापासून मी दर 1-2 दिवसाआड लाईनीमध्ये लागतो. कारण कामं करावं लागतात, तर गाडीशिवाय पर्याय नाही आणि पेट्रोलशिवाय पर्याय नाही राहत गाडीत पेट्रोल टाकल्याशिवाय. आणि आजच्या आधीपर्यंत मी अशी टंचाई कधी बघितली नव्हती आणि पहिल्यांदा मी अशी टंचाई बघत आहे. कारण नुसतं गाडीमध्ये नाही, कालसुद्धा मी 3 ते 4 तास, परवाच्या दिवशी रात्री इथं 12 वाजेपर्यंत होतो डिझेलसाठी. विहिरी आटवायसाठी जे पाणी लागते त्या पाणी आटवायला 1000 रुपयाचा डिझेलसाठी मी 12 वाजेपर्यंत, पण नाही मिळालं. दुसऱ्या दिवशी 8ला सुरू करतो, 8लाही सुरू नाही केलं. मग 11ला सुरू करतो म्हटलं, तेव्हाही नाही भेटलं. मग संध्याकाळी 5 वाजता यावं लागलं, तेव्हा कुठं 1000 रुपयाचा डिझेल मिळालं. तर आता तुमच्या हे काही कामं असतील तुमच्या, त्याच्यामुळे कामावर काय परिणाम पडला? तुमचे जे डेलीची रुटीन होती आता खूपच फरक पडला आहे. आपले जे म्हणजे शरीराला चालवण्याकरता, उदरनिर्वाह करता जे आपल्याला लागतं, ज्या गोष्टी लागतात त्या आता म्हणजे त्या गोष्टीवर आम्हाला परावृत्त व्हावं लागत आहे. कारण जे धावपळ करावं लागते पैसे किंवा घर चालवण्यासाठी, ते तर खूपच अडचणीची ठरली आहे. कारण डिझेल नाही, पेट्रोल नसल्यामुळे आपण वेळेवर कुठं पोहोचू शकत नाही, काही करू नाही शकत, काम नाही करू शकत. डिझेल नसल्यामुळे जसं माझ्या तर विहिरीचं काम आहे ते नाही करू शकत मी, कारण डिझेलच नाही भेटत. त्याच्यामुळे तुमच्या आर्थिक बिझनेसवर थोडा बहुत फरक पडला? हो, थोडाफार नाही, खूपच फरक पडला. ज्या मला जे मशीनमधून विहिरी खोदायचं ते आता पोकलँड डिझेलमुळे पोकलँडच नाही भेटत आहे. डिझेलच नसल्यामुळे जशा स्थिती म्हणजे 2 पैसे कमवायचे ते आता कमवणं बंद होते की काय असं वाटायला आता लागलं. जे स्थिती आपली अशीच राहिली तर पुन्हा धंद्यावर जास्त परिणाम खूप पडला. मोठी आर्थिक अडचणीला म्हणजे सर्वसामान्य जनतेला आमच्यासारख्या खूप मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. हो, खूपच मोठा. आणि माझीच नाही तर सर्वांची जनरल माणसांची, आमच्यासारख्या सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची लाईनीमध्ये उभ्या आहात. शेतकऱ्यांची तर आमच्यासारख्या खूप समस्या आहे, मोठी समस्या आहे इथं. आणि आता शेतीचा सीझन चालू आहे. आता शेतीचं सीझन मी दुसऱ्याची शेती करतो, तर यावर्षी डिझेल पेट्रोलमुळे शेती करावी की नाही हा विचार करतो. तुमच्याकडे स्वतःची ट्रॅक्टर आहे, त्यामुळे तुम्हाला डिझेलचं ट्रॅक्टर आहे माझ्याकडे. डिझेलची खूप आवश्यकता, पण डिझेल नसल्यामुळे ट्रॅक्टर उभीच आहे माझी. धन्यवाद. शेतकऱ्यांना खूप समस्या आहे डिझेल आहे ची, कारण आता शेतीचा हंगाम चालू होऊन राहिला आहे. त्याच्यासाठी सर्वात जास्ती प्रमाणात आपल्याला डिझेलचा तुटवडा जाणून राहिला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पंपावर लाईनीत उभ्यावर राहावं लागत आहे. आज ट्रॅक्टर घेऊन येऊ शकत नाही, तर त्यामुळे कॅनी घेऊन आपल्याला रात्र काढावं लागत आहे. अशी समस्या आहेत आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे आणि पुरवठा जास्ती प्रमाणात करावे हीच विनंती. मी जवळपास इथं 1 तास झाला लाईनीमध्ये लागून आहो आणि माझ्या गाडीचा आता डिझेल संपून राहिला. आत्ता माझ्या मित्राला दवाखान्यात न्यायचं आहे ब्रह्मपुरीला, तर म्हणजे खूप अडचणी येऊन राहिले. कुठून आले तुम्ही? मी प्रॉपर इथलाच आहो, सिंधवायचा. म्हणजे इथून चंद्रपूरपर्यंत पण डिझेल नाही आहे, इथून नागबीडपर्यंत पण डिझेल कुठंच नाही. पेट्रोल मिळून जाणार पण डिझेल नाही मिळून राहिलं. त्याच्यामुळे डिझेल गाड्यांना बहुत मोठी तकलीफ सहन करावं लागतं आहे. हो, खूप म्हणजे आजपर्यंत असं लॉकडाऊन बघितलं, सगळं बघितलं, पण असे दिवस नाही बघितले. पेट्रोल मिळत नाही, पेट्रोल नाही, डिझेल नाही. पेट्रोल मिळत आहे कुठं पण डिझेल नाही मिळत. इमर्जन्सी जातो म्हटलं तर हीच समस्या म्हणजे एखादी पेशंट जर आहे तर आपण न्यावं कसं त्याला? जर आपल्याकडे पेट्रोल गाडी नाही आहे तर मग कसं न्यावं? खूप मोठी समस्या आली आहे आता. ठीक आहे. हो.